नमस्कार मंडळी. कुठलाही विषय जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा पुस्तकातून किंवा व्यक्तीकडून आलेली जी गोष्ट असते, छोटे छोटे मुद्दे असतात, त्याला माहिती असं म्हणतात. माहिती ही सुटी सुटी असते आणि ती माहिती जेव्हा जोडली जाते तेव्हा त्याचं रूपांतर ज्ञानामध्ये होतं. त्याच विषयातले वेगवेगळे मुद्दे किंवा वेगवेगळे बिंदू, माहितीचे बिंदू तुम्ही जोडता तेव्हा सुद्धा ज्ञाननिर्मिती होते. परंतु जर विविध विषयांचे मुद्दे एकत्र आणून तुम्ही एकत्र केली, माहिती जोडले, तर ते ज्ञान मात्र खऱ्या अर्थाने क्रिएटिव्ह आणि अत्यंत प्रगल्भ ज्ञान होतं. किंबहुना तुम्ही विषय जेव्हा जोडत जाता तेव्हा त्यातला प्रत्येकच विषय अधिक समृद्ध होतो, अधिक फुलतो. आणि म्हणून आपण असा प्रयत्न करणार आहोत की आपण जी शास्त्र शिकतो, ज्योतिषशास्त्र, संख्याशास्त्र, योगिक हेलिंग किंवा पामिस्ट्री, किंवा आपण म्हणू की अक्षर विज्ञान किंवा रंगशलाका म्हणजे कलर थेरपी, या सगळ्यांचे एकत्रीकरण करून जर का तुम्हाला शिकवण्यात आलं तर तुम्हाला यातले सगळेच विषय प्रतिदिन उत्तम तऱ्हेने वापरता येतात. आणि म्हणून आपण एक तो तसा प्रयत्न करणार आहोत. तो काय करणार आहोत तर आता अगदी नजीकच्या काळात मी एक रंग सावल्या किंवा योगिक हेलिंग नावाचा जो क्लास काढणार आहे, त्याची सुरुवात एक तुम्ही 3 दिवसाचा तो क्लास आहे. 31 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, त्या तिन्ही दिवशी संध्याकाळी 7 ते 8:30 अशी त्याची वेळ आपण ठेवलेली आहे. तर काय आहे या क्लासचं स्वरूप आणि तो इतका उपयुक्त का आहे, त्याची मी तुम्हाला एक थोडीशी झलक दाखवतो. तर कुठलाही विषय जोडून शिकायचा म्हणजे काय करायचं, तर आपण ह्या रंगसावल्या विषयांमध्ये योगचक्रांचा अभ्यास करणार आहोत. योगचक्रांच्या माध्यमातून आपण तुम्हाला रोग निवारणार्थ ज्या थेरपीज तुम्ही वापरता, ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे, युनानी आहे, ह्याला इतकी उत्कृष्ट सपोर्ट सिस्टीम आपण देऊ शकतो की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्याचं कारण असं की थेरपी जी एस्टॅब्लिश्ड आहे, वैज्ञानिक सिद्ध आहे, तिला रिस्पॉन्स मात्र एक तो मानवी देह आहे तोच देत असतो. औषध लागू पडतं आणि काही वयानंतर काही विशिष्ट रोगाच्या अवस्थेमध्ये डॉक्टर तुम्हाला असं सांगतो की याची बॉडी रिस्पॉन्स देत नाही. म्हणजे याचा अर्थ पूर्वी सुद्धा औषधाला रिस्पॉन्स कोण देत होता, औषधाची गुणवत्ता वापरत कोण होतं, तर देह वापरत होता. आणि इथून आपल्या शास्त्राला सुरुवात होते. विश्वचेतनेचे बाह्य तरंग, तुमची प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बाहेरून स्वीकारता, ही प्रत्येक गोष्ट योगचक्र खेचून घेतात. मी तुम्हाला काही वेळा रेफरन्स द्यायला लागेल म्हणून मी त्याचं हे करतो, कर्सर घेतो, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल कदाचित थोडस. वा. तर ही योगचक्र बाह्य सगळे जे चेतन आहे, ज्याला आपण इनपुट म्हणतो किंवा एक्सटर्नल स्टिम्युली असं सायकोलॉजीमध्ये म्हटलं जातं, ती स्वीकारतं कोण, तर सर्व प्रत्येक माणसाच्या बद्दल बाबत ती ही योगचक्र ते स्वीकारतात. आणि ही योगचक्र स्वीकारतात, त्याची घुसळण करतात, कारण ती चक्र आहेत ती गोल फिरतात, त्याची घुसळण करतात आणि त्यातनं उपयुक्त गोष्टी निर्माण करून शरीराला त्या पुरवतात आणि ज्या गोष्टी टाकाऊ झालेत त्या बाहेर फेकून देतात. त्याच्यामुळे ह्यांचं कार्यच मुळी असं आहे की तिथून तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या गुणवत्तेला, तुमच्या कर्माला पंचमहाभूतांचं इनपुट आहे ते वापरायला सुरुवात होते. मग ह्या योगचक्रांचा सखोल अभ्यास आपण त्याच्यात करणार आहोत.
पण नुसता अभ्यास केला तर तो उपलब्ध आहे तसा करणार तर नाही. त्याच्यात आपण अनुभव सिद्ध असं संशोधन केलंय. याचे रंग सुद्धा इथे दाखवले तसे तसे आपण नाही त्याचे देत. आणि रोग निर्मूलन किंवा जी थेरपी तुम्ही वापरताय त्याचा इफेक्टिव्हनेस वाढवण्यासाठी अति महत्वाचे असे 15 विकार आपण प्रत्यक्ष त्या PDF मध्ये नोंदवले आहेत. त्यासाठी करायचे उपाय म्हणजे रंगपट्टिका किंवा अक्षराचं उच्चारण. तर काय काय जोडतो ह्या योगचक्राला आपण जोडतो अंक म्हणजे न्यूमरॉलॉजी जोडतो. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की न्यूमरॉलॉजी किंवा पामिस्ट्री किंवा फेस सीडिंग किंवा तरंग साधना अक्षर विज्ञान यांची जोड केल्याने सर्वच विषय अत्यंत फुलतात. अंक प्रत्येक योगचक्राचा अंक दिलाय तुम्हाला, त्याची रंगशलाका दिले, रंगांचे अर्थ नावाचं एक PDF पेज आहे त्याच्यात 12 रंगांचे अर्थ दिलेत. मग त्यातला कुठला रंग मी आत्ता कुठल्या चक्रावर वापरून काय अचीव करायचं हे तुम्हाला सांगितलं जाईल, प्रत्यक्षामध्ये दाखवलं जाईल. त्याच्यानंतर धातू 12 धातूंचे अर्थ दिलेत, त्याची वैज्ञानिक माहिती सुद्धा दिली म्हणजे ऍटॉमिक वेट असं म्हणतात त्याला, तीही दिलेली आहे. त्या धातूंचं कार्य आहे, ते कार्य या योगचक्रांवरती धातूची पट्टी ठेवून कसं मिळवायचं करायचं ते. त्याच्यानंतर पत्रिकेतला भाव म्हणजे आता हे मूलाधार चक्र आहे ते या पत्रिकेमध्ये कुठे बघितलं जातं याचा अंदाज देईल. त्याच्यानंतर पत्रिकेतला भाव कळला की पत्रिकेतनं आरोग्य तर कळेलच कळेल की जो आपला मुख्य उद्देश आहे ह्या क्लासचा. रंग सावल्या, सावली खरं तर काळ्या रंगाची असते, मग त्याला रंग सावल्या म्हणतो कारण ह्या ज्या सावल्या आहेत म्हणजे हे जे योगचक्र आहेत ती अमूर्त आहेत, ती दिसत नाहीत. आणि अमूर्त असूनही ती रंगीत आहेत. त्यामुळे त्यांना मी माझा एक स्वतःचा शब्द तयार केलाय, रंग सावल्या म्हणजे कलर थेरपीचं. तर ह्याच्यामध्ये फक्त आरोग्य कळतं असं नाही, तर एखाद्याला नोकरी लागेल का, तर नोकरी लागेल का याचा ज्योतिषशास्त्रीय अभ्यास घटक वापरतो. ते आपण त्या स्थानातल्या योगचक्राशी जोडतो. योगचक्राला प्रत्येक योगचक्राला आपण या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत, इतक्या सगळ्या. आणि त्या जोडल्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा कुठल्या वृक्षाची आराधना करून चालेल, त्याला नमस्कार करता येईल, कुठल्या देवतेचा ध्यानधारणा करता येईल, बीजाक्षर कुठलं म्हणता येईल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला असं वाटेल की ही जी बीजाक्षरं दिलेली आहेत ती मी तुम्हाला सांगणारे नाही, ती नाही सांगणारे. तर त्याचा रेफरन्स वरती दिलाय बघा की पाठीचा कणा आणि अक्षर विज्ञान यांचं मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करेन त्या शिकवताना आणि दाखवून देईन तुम्हाला की अक्षर विज्ञानाचा पाठीचा कणा याच्याशी किती घनिष्ठ संबंध आहे. तो अशासाठी कारण ही जी योगचक्र आहे ती पाठीच्या कण्यामध्ये एक तरंग शक्तीचा साठा असे डॉट्स आहेत, असे पॉइंट्स आहेत, ते आहेत पाठीच्या कण्यामध्ये. आणि म्हणून तिथे तुम्हाला ते पाठीचा कणा आणि अक्षर विज्ञान म्हणजेच काय की मंत्रशास्त्र, मंत्रशास्त्राचे काय नियम आहेत की मंत्राधीनम जगत सर्वम, जगातली प्रत्येक अस्तित्व हे मंत्राच्या अधीन आहे असा मंत्रशास्त्राचा सिद्धांत आहे. किंवा असा एक सिद्धांत आहे की अमंत्रम अक्षरो नास्ति, प्रत्येक अक्षर मंत्रमय आहे, पण मग ते उच्चारायचं कसं म्हणजे तुम्हाला शिकवताना मी फोनेटिक्स सांगणार. उच्चारणाचे 4 वाणी आहेत माणसाच्या, उच्चारणाबद्दल 4 वाणींबद्दल तुम्हाला वैज्ञानिक माहिती देणार. त्याच्यानंतर मंत्रशास्त्राचे नियम सांगणार, मंत्रातल्या अक्षराचे तरंग, रंगीत तरंग म्हणजे ज्याला आपण कलर कोडिफिकेशन त्या अक्षरांचं ते तुम्हाला सांगणार. आणि हे सगळे 4 आणि 4 8 घटक, हा 9वा, हा 10वा, मंत्रशास्त्र 11वा आणि ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून उच्चारण शास्त्र किंवा स्पर्श विज्ञान बघतो. आपण एखादी गोष्ट बघतो तेव्हा आपल्या आज्ञाचक्राकडून तो सिग्नल आत जातो आणि एखादी गोष्ट स्पर्शित करतो, सान्निध्यात ठेवतो, तेव्हा काय होतं. अशा तऱ्हेने 12 गोष्टी एकत्र आणून तुम्हाला हा एक अद्भुत विषय शिकवला जाईल. प्रत्यक्ष आपण कुठल्या विकारावर काय स्वरूपाचं त्याला सपोर्टिव्ह सिस्टीम जनरेट करतो, पण ती बॉडी जनरेट करते हे मुळात लक्षात ठेवा. तुम्ही आता लस टोचून घेतलीत,
याचा अर्थ लस काम करते असं नाही. लस तुमच्या बॉडीला ट्रेनिंग देते की अमुक व्हायरस आला तर तो कसा मारायचा, किंवा बॅक्टेरिया किंवा व्हायरस. परंतु ती लढाईची ट्रेनिंग जरी दिलं तरी ती दिलं जातं तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला, म्हणजे त्याला पांढऱ्या पेशी म्हणतात, फॅगोसायटिक ऍक्शन असं त्याचं स्वरूप आहे. त्या मारतात रोगजंतूंना. त्याचा अर्थ औषधाची सपोर्टिव्ह सिस्टीम आतून डेव्हलप करायची असते. त्याचा हा शास्त्र आहे की ज्याला मी रंग सावल्या असं म्हटलंय. तर आपण दुसऱ्या स्क्रीनवर जाऊया. तुम्हाला मी दाखवतो की आपल्या याच्यात इनपुट काय आहे. तर याच्यामध्ये रंग सावल्या कार्यशाळा, योगचक्र तरंगांचा वापर करून आरोग्य, पैसा, प्रसिद्धी पत्रिकेशी जोडलं जात आहे. या क्षेत्रात सहाय्य मिळवा. हे आपलं ध्येय आहे त्या क्लासचं. योगचक्रांचा सखोल उपयुक्त अभ्यास, माझे सर्व अनुभवसिद्ध संशोधन तुम्हाला त्या PDF मध्ये आणि स्क्रीन शेअरिंग मध्ये सगळंच दिसणार आहे. म्हणजे अंक, पत्रिकेतील भाव, वृक्ष, धातू, रंग, बीजाक्षर, मंत्र साधना, पंचमहाभूत, पंचप्राण अशा विविध गोष्टी एकत्र आणून कशी ही योगचक्र वापरायची आपण आपल्या कामासाठी, कार्यसिद्धीसाठी, असा पहिला भाग. 15 गंभीर विकारांचा उल्लेख केलाय आणि त्याच्यावर आपण काय करतो त्याचा त्या ओळीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. 15 गंभीर विकारांचा प्रत्यक्ष आढावा आणि आपली कार्यपद्धत काय असते ते दुसऱ्या त्या शिकवेन. मानवी मन कोठे असते, कसे कार्य करते आणि कसे नियंत्रित करावे. कारण मानसिक अस्वस्थता ही तर आजकाल अत्यंत कॉमन गोष्ट झालेली आहे. कार्यपद्धती काय असते. त्याच्यानंतर मनाचा आध्यात्मिक स्तर उंचा होणारा उन्नत मनवांक, मन आणि अंक यांचं कॉम्बिनेशन करून शब्द काय तयार केला, मनवांक. तो बघायचा असतो फक्त तुम्ही. तर तुमच्या जन्मतारीख आणि नावावरनं तो उन्नत मनवांक तुमचा वेगळा येतो. तो कसा येतो, कसा छापायचा, हे मी तुम्हाला ते सूत्र सांगणार आहे, दाखवणार सुद्धा आहे. ते अंक 1 ते 9 अंक कसे छापले गेले ते स्क्रीन शेअर पण करणार आहे मी तुम्हाला. त्यामुळे उन्नत मनवांक कसं, याच्यावर ध्यानधारणा या अंकावर केल्याने तुमचं मानसिक बळ, आध्यात्मिक स्तर उंचावतो. बरं, हे खूप सोपे प्रकार आहेत कारण ही सगळी सूत्र आहेत. त्याच्यानंतर आरोग्य ध्यान, म्हणजे ही जी रंगशलाका मी त्या योगचक्राची असते, विशिष्ट विकारासाठी विशिष्ट रंगशलाका वापरावी लागते. तर ते आरोग्य ध्यान, रंगशलाका यांचा वापर करून कसं करायचं विशिष्ट तक्रारीबद्दल ते तुम्हाला सांगणार आहे. आता हे सगळंच्या सगळं मी स्क्रीन तुमच्या समोर शेअर करून ठेवतोय. त्याचं कारण एवढंच आहे की तुम्हाला ते शांतपणे वाचता यावं. आणि कारण तुम्ही असो झाला तर नुसती हाताची बोटं वापरून तुम्ही ते मन कसे नियंत्रित करावे यात वापर कसलाय, फक्त हाताच्या बोटांचा, पंचमहाभूतांचा. त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व मिळेल, PDF मिळतील. तो जो विषय आहे, हे सगळे विषय आहेत. याचं तुम्हाला म्हटलं की योगचक्राचे PDF, नंबर ऑफ PDF खूप नाहीत, पण एका PDF मध्ये भरपूर त्या पानावर माहिती आहे. तर परिपूर्ण PDF गेल्या वेळी झालेल्या हा क्लास पूर्वी झाला होता, त्याचे 4 व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला मी नाव नोंदणी केल्यावर लगेचच देणार आहे. क्लास सुरू व्हायच्या आधी देणार आहे, हे महत्वाचं आहे. 4 व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला मिळणारच आहेत. त्याच्यानंतर 31 ऑक्टोबर, 1 आणि 2 नोव्हेंबर मंगळवार ते गुरुवार सायंकाळी 7 ते 8 प्रत्यक्ष व्याख्यानं, लाईव्ह सेशन्स होणार आहेत आपली. त्या लाईव्ह सेशन मध्ये मी बोलल्यानंतर उरलेल्या अर्ध्या तासात, 1 तास मी बोलणार, अर्धा तास तुमच्या प्रश्नांना उत्तर देणार, शंका निरसन ऑन द स्पॉट प्रत्येक व्याख्यानात. या तिन्ही क्लिप्स शंका निरसनासहित, कारण तुम्ही विचारलेल्या शंकाही रेकॉर्ड झालेल्या असतील, लगेचच ग्रुपवर दिसतील. आपला ग्रुप जो तयार होईल, योगिक हिलिंग असं त्याचं नाव दिलंय, तो ग्रुप तयार झाला सुद्धा आहे, लोकांनी नोंदणी केली पण आहे. तुम्ही त्याच्या संधीचा घेऊ शकता फायदा, लगेचच ग्रुपवर दिसतील. आणि पुढील 6 महिने तुम्ही त्याचा सखोल अभ्यास करायचा आहे, प्रत्यक्षामध्ये वापर करायचा आहे. आणि हा वापर प्रत्यक्षात करून तुम्ही जेव्हा अनुभव समृद्ध व्हाल, तुमची विचारशक्ती विकसित होईल, तुमचं हे सगळं ज्ञान आहे, जोडाजोडीचं ज्ञान प्रगल्भ होईल, तेव्हा अनेक विषयात तुम्हाला जास्त चांगली गुणवत्ता, एक्सपर्टीज
तुमचा आलेला असेल. म्हणजे लक्षात ठेवा, मी इथे लिहिलं आहे की ह्या 4 क्लिप्स आणि ह्या 3 लाईव्ह सेशनच्या 3 क्लिप्स म्हणजे एकूण 7 क्लिप्स मिळणार आहेत. इतकं सगळं कुणी देत नाही. 6 महिने तुमच्याचकडे त्या राहणार आहेत, ग्रुपवर तुम्हाला दिसणार आहेत, केव्हाही बघता येणार आहेत. पीडीएफचा रेफरन्स घेऊन तुम्ही ते काय तुम्हाला रेकमेंड करायचं आहे, समोरच्याला मार्गदर्शन द्यायचं आहे ते द्यायचं आहे, त्याचा फीडबॅक घ्यायचा आहे. रंगपट्टिका तयार कशा करायच्या ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. त्या स्क्रीनवर सांगणार आहे की असा कागद घ्या, असं त्याचं लॅमिनेशन करा, रंगपट्टिकांची निर्मिती कशी करायची. तर हा क्लास आता नजीकच्या भविष्यात सुरू होतोय. त्याची फी 3000 आहे आणि ती माझ्या फोन नंबरवर, जो आता या क्लिपमध्ये तुम्हाला तो फोन नंबर दिसणार आहे, त्याच्यावर तुम्हाला ती जीपे करायची आहे. तत्पूर्वी तुम्हाला मी परत एकदा ते संपूर्ण क्लिप दाखवतो आणि जीपे नंबर तर मी तुम्हाला तिथे देणारच आहे. तर इथपासून आपण बघत जाऊया. रंग सावल्या कार्यशाळा, तिथेही तो माझा नंबर, माझा जीपे करण्याचा दिलाच आहे. हे 5 पॉइंट तुम्ही शांतपणे परत परत वाचा, स्क्रीनवर वाचा. आणि इतकी जोडाजोडी एकाच क्लासमध्ये 12 पॉइंट जोडून निर्माण झालेलं ज्ञान, यालाच खरं ज्ञान असा शब्द आहे. बाकीच्या गोष्टींना ज्ञान असा शब्द नाही, ती माहिती असा शब्द आहे. इथे तर नुसती एकाच विषयाची माहिती नाही, विविध विषयातले बिंदू उचलून ते जोडायचे आणि बिंदू ते ज्ञान सिंधू असा आपला प्रवास होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट शब्दात तिथे मांडून दाखवल्या आहेत. तर ही एक फार सुंदर संधी आहे. जे माझ्याकडे कधीच शिकले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. कारण एकाच क्लासमध्ये फक्त 3 दिवसाच्या तुम्हाला 7 क्लिप्स मिळत आहेत. माझी पद्धत कळते आहे, जोडाजोडी करण्याचं तंत्र कळत आहे. त्यामुळे ते तंत्र एकदा तुम्हाला कळलं तर तुम्ही अभ्यास केलेले विषय सुद्धा तुम्ही विकसित करू शकता. तुम्हाला कळतं की पत्रिकेत गुरु आहे तो तुम्हाला बलवान आहे का नाही कळत नसेल तर हातावरनं कसं ओळखायचं, संख्याशास्त्रात कसं ओळखायचं, योगचक्रावरनं कसं ओळखायचं, योगचक्रावर ध्यानधारणा केल्यावर आपल्याला त्या माणसाचं पत्रिकेत तो गुरु बलवान आहे का नाही हे कसं, असे विविध विषय तुम्हाला स्वतःला जोडता यायला लागतील. आणि म्हणून एका जागी एक कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये तुम्हाला अद्भुत काहीतरी शिकवायचं अशा इरादाने तो रंग सावल्या ही क्लास माझा 3 दिवसाचा कार्यशाळा चालू होते आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी मिळतील त्याची स्पष्ट कल्पना मी आता तुम्हाला दिलेली आहे. तर ज्यांनी माझ्या संपर्कातच कधी आले नाही त्यांनी त्याचा आवर्जून फायदा घ्यावा. माझे स्टुडंट त्यांना सगळं माहीत झालंय, ते माझ्या क्लासला नेहमीच येतात. परंतु जे नवखे आहेत त्यांनी स्वतः यावं, या क्लासची माहिती द्यावी. ही क्लिप आपल्या परिचितांना, ज्यांना जिज्ञासा आहे, अभ्यास करायचा आहे, त्यांना फॉरवर्ड करावी. आणि जास्तीत जास्त लोकांचा एक मोठा ग्रुप तयार करून आपण तुम्हाला जीवनात प्रतिदिन उपयुक्त असलेलं अद्भुत ज्ञान तुम्हाला मी देणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि तुमचा योग असेल तर तुम्ही याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे मी थांबतो. नमस्कार.